नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी आता चाललेले असतात आणि आता रम्या म्हणू लागते चला लवकर या, गजरा वाट बघतोय आणि म्हणूनच आता दोन्ही जोड्या पटापट येण्याचा प्रयत्न करत असतात आणि रम्याने टाकलेला डाव त्याच वेळी साध्य झालेला असतो। कारण ज्यावेळी काव्या पाय टाकते त्यावेळी काव्याच्या पायाखाली ते दगड येतात आणि आता काव्याच्या पायाला दगड लागताच काव्या आणि पार्थचा तोल जाणार, परंतु इथे मात्र नंदिनी काव्याचा हातात घेते आणि काव्याला सावरते। त्यावेळी नंदिनी काव्याला विचारते, काव्या अगं काय झालंय? त्यावेळी काव्या काहीच बोलत नाही, ती स्वतःला सावरते आणि त्यानंतर हाताकडे पाहते तर नंदिनी ताईने तिला सावरलेलं असतं आणि म्हणूनच काव्या आता नंदिनीला पाहत थँक्यू असं बोलते। तर त्यानंतर काव्या आणि नंदिनी दोघीही एकमेकींना साथ देत आता चालायचं ठरवतात। इकडे मात्र रम्याचा चांगलाच जळफळाट होत असतो। आता दोन्ही जोड्या एकमेकांच्या साथीने शेवटच्या लाईनपर्यंत येऊन पोचतात। गजरा मात्र तिथे एकच ठेवलेला असतो। आता इथे मात्र रम्या रागाने त्या चौघांकडेही पाहत असते। त्याचवेळी वसुहत्या त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, हे काय आहे? स्पर्धेच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नातीच घुसवलीत। तर त्यावेळी नंदिनी म्हणू लागते, मग काय करणार वसुहत्या, कारण आम्ही आमच्या नात्यामध्ये कधी स्पर्धा केलीच नाही। तर आता काव्यासुद्धा म्हणू लागते, हो ना, आणि कसं आहे वसुहत्या, आम्ही कायम एकमेकांचा हात धरूनच एकत्र पुढे जाऊ आणि कधीच कोणाला एकटं पडू देणार नाही आणि जर कोण एकटं पडलाच तर आमच्यासोबतच त्याला पुढे घेऊन जाऊ। आता काव्या आणि नंदिनीचे हे शब्द सर्वांनाच भावलेले असतात। सर्वच जण टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करू लागतात। तर आता रम्या म्हणू लागते, पण खेळ अजूनही संपला नाही, कारण खेळाच्या नियमानुसार जी जोडी लाईन क्रॉस करेल आणि पुढे येईल तर त्यानंतर त्या जोडीतील नवऱ्याने आपल्या बायकोच्या केसात गजरा माळायचा आहे, परंतु इथे तर गजरा एकच आहे, मग आता तुम्ही काय करणार आहात? तर नंदिनी म्हणू लागते, मग काय झालं, ठीक आहे ना, असं म्हणत आता नंदिनी तो गजरा घेते आणि काव्याच्या हातात देते आणि पार्थला म्हणू लागते, पार्थ हा गजरा काव्याच्या केसात माळा। तर त्यावेळी काव्या नंदिनीला म्हणते, नंदिनी ताई काय गंमत आहे ना, म्हणजे युनियर्सने सुद्धा बघ ना आपल्या बाबतीत कसं घडवून आणलं आहे। तुझ्यासाठी आणलेला गजरा तू मला दिला होतास, म्हणजे तू माझ्यासाठी ठेवला होतास आणि आज माझ्या हातात सुद्धा गजरा आहे आणि आता वेळ माझी। तर आता काव्याचं हे बोलणं ऐकून आता काव्यावर विक्रम खुश होतात आणि म्हणू लागतात, वा वा काव्या, तू फक्त मोठी नाही झाली आहेस तर शहाणी सुद्धा झाली आहेस, असं म्हणत काव्याचं कौतुक करतात। तर मिथुन काका सुद्धा या चौघांचंही कौतुक करत म्हणू लागतात, आय लाईक दिस। तर त्यानंतर मानिनीताई काव्या, नंदिनी, पार्थ आणि जीवाला सल्ला देत म्हणतात, हा जो तुमच्यातील समंजसपणा आहे ना, तो आयुष्यभर असाच टिकून ठेवा। आता काव्या तिच्या हातात असणाऱ्या एका गजऱ्याचे 2 भाग करते आणि एक भाग नंदिनीच्या हातात देते आणि एक भाग पार्थच्या हातात देते। आता पार्थ मात्र त्याच्या हातात असणारी ती पानं रम्याच्या हातात देतो। रम्या रागानेच त्या पानांकडे पाहते तर इकडे मात्र नंदिनी जीवाकडे गजरा देतात। जीवा अगदी प्रेमानेच नंदिनीच्या केसात गजरा माळून देत असतो, तर इकडे पार्थसुद्धा अगदी प्रेमाने काव्याच्या डोकीत केसात गजरा माळत असतो आणि हे सगळं पाहून रम्याचा मात्र चांगलाच चळफळाट होत असतो। रम्याला वाटलेलं असतं की यात स्पर्धा न जिंकता आपण जिंकणार आहोत, परंतु शेवटी नात्यांची ही स्पर्धा नंदिनी आणि काव्याने जिंकलेली असते, ती ह्या स्पर्धेत यशस्वी झालेले असतात आणि हे पाहून मात्र रम्या खूप चिडलेली असते। आता रम्या रागानेच त्या दोघांकडेही पाहत असते आणि ज्यावेळी रम्या मागे पाऊल टाकते त्यावेळी रम्याच्या पायाला सुद्धा ते दगड लागतात, परंतु रम्या काहीच बोलत नाही। परंतु पार्थ आणि काव्याचं एकमेकांवर असणारं प्रेम पाहून रम्याचा मात्र चांगलाच चळफळाट होत असतो। रम्या त्या दोघांकडे रागाने पाहते आणि ते सगळं काही ती समोर उभी राहून सहनही करत असते आणि रम्याची ती अवस्था पाहून वसुहत्यांना खूप वाईट वाटतं। तर घरातील सर्वच जण त्या चौघांचंही कौतुक करत टाळ्या वाजवू लागतात। पण रम्याने टाकलेला डाव यामध्येच रम्यावरच उलट आलेला असतो आणि रम्याच्या पायालाच ती काच लागलेली असते। रम्याने जे काही पायाखाली टाकलेलं असतं की ज्यामुळे काव्याला त्रास व्हावा, इथे मात्र रम्यालाच त्रास झालेला असतो। आता रम्या रूममध्ये येते आणि पायाला लागलेला तो दगड, काच काहीचे असेल ते काढून टाकते आणि तिच्या पायातून भरपूर रक्त येत असतं, परंतु रम्याला मात्र त्याचा काहीच फरक पडत नसतो। तर त्याचवेळी वसुहत्या त्या ठिकाणी येतात आणि रम्याला म्हणतात, रम्या जास्त दुखतंय का, थांब मी तुला औषध लावून देते। रम्या म्हणते, आई अगं त्याची काही गरजच नाही आहे। वसुहत्या म्हणतात, रम्या अगं काय चाललंय तुझं, अगं बस थांब मी तुला औषध लावून देते। रम्या अगं बघ ना,
तर रम्या वसुआत्यांना म्हणते, आई अगं अशा या औषधोपचाराने माझ्या वेदना कमी होणार नाहीत. तर वसुआत्या रम्याला म्हणतात, मग माझा जीव घेतेस का? तर रम्या हसतच म्हणते, आई अगं आता तुझा जीव घेऊन काय उपयोग, आणि त्यातही आता सुतक लागून काहीच उपयोग नाही, कारण लग्न तर होऊन गेलं आहे. तर वसुआत्या म्हणतात, रम्या अगं काय झालंय तुला, जरा बस माणसात ये आणि बोल. तर वसुआत्या पुढे म्हणतात, मेहंदीपासून हळदीपर्यंत, हळदीपासून संगीतापर्यंत आणि संगीतापासून लग्नापर्यंत माझ्या मनात फक्त धाकधूक होती. मला तर वाटायचं तू काही करणार तर नाहीस ना, याची भीती होती मनात. पण तू तर काहीच केलं नाही आहेस रम्या. अगं मला तरी वाटायचं की तू काव्या किंवा नंदिनीला काहीतरी दुखापत करशील, हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करशील. अगं रम्या, तू तर पांढरी साडीही घेऊन ठेवली होतीस आणि पार्थ आणि तुझ्या नावाची पत्रिकाही छापून ठेवली होतीस. आणि रम्या, तुझी प्रत्येक कारस्थळं मला माहीत आहेत, कारण तू एवढ्यावरच थांबली नाहीस, तर पदराआड जी काही हळकुंड घेऊन आली होतीस ना, आणि ती कुटण्यासाठी टाकली होतीस, ती सुद्धा मी पाहिली आहेत. आता रम्या मात्र हसू लागते. तर वसुआत्या रम्याला म्हणतात, हसतेस तू? अगं रम्या, तू ज्यावेळी नंदिनी आणि काव्याला फेसपॅक लावला होतास ना, त्यावेळी सुद्धा मला भीती वाटत होती. त्यावेळी सुद्धा मला असंच वाटत होतं की तू त्या दोघींना काहीतरी करणार आहेस, आणि त्यातही तू संगीतामध्ये जपून जपून जा पुढे धोका आहे या गाण्यावर तू डान्स केलास, त्यांना तू संकेतही दिलास. मग रम्या, नक्की तुझ्या मनात काय चाललंय? आणि एवढं सगळं करूनही त्यांचं लग्न लागलंच ना. आणि लग्न झाल्यानंतर ज्यावेळी वरात निघाली, त्यावेळी मी तुला काय म्हणाले, वरात निघाली तर त्यावेळी तू मला काय म्हणालीस, घरी तरी पोहोचू दे. तेव्हा तर मला वाटलं होतं की रम्या, तू नक्कीच गाडीचे ब्रेक फेल केले असशील, परंतु तसं काहीच झालं नाही. वरातही घरी पोचली. रम्या, तू तर काहीच केलं नाही आहेस. तर रम्या वसुआत्यांना म्हणते, मी काही केलं नाही, आय नो. असं म्हणत ती वसुआत्यांना म्हणते, सॉरी हा, मी तुला घाबरवलं ना. तर वसुआत्या मात्र रम्याकडे पाहतच बसतात. रम्याचं हे वागणं, तिचं हे बोलणं वसुआत्यांना काही कळतच नसतं. तर रम्या वसुआत्यांना म्हणू लागते, आई अगं तुझा गैरसमज झाला, मी तर काही करणारच नव्हते, कारण माझं तर आधीच ठरलं होतं काही चुकीचं करायचं नाही. वसुआत्या म्हणतात, हो का, तुला जर काही चुकीचं करायचंच नव्हतं तर बाकीच्यांच्या डोक्यावर टांगती तलवार का ठेवली होतीस? तर रम्या वसुआत्यांना म्हणू लागते, मला तर हेच हवं होतं, म्हणजे रम्या काहीतरी करणार नाही ना, रम्याने काही केलं तर लग्न तर निर्विघ्नपणे पार पडेल ना, लग्न तर लागेल ना, अशीच भीती प्रत्येकाच्या मनात हवी होती. आणि मला तेच हवं होतं आणि ते मी केलं आहे. सगळ्यांच्या मनात माझ्याविषयीची भीती निर्माण झाली होती. आणि बघ ना, मी जसं ठरवलं तेच झालं. बघ ना, या सगळ्यामध्ये तूच किती घाबरली होतीस. असं म्हणत रम्या मोठमोठ्याने हसू लागते. तर वसुआत्या म्हणू लागतात, रम्या लग्न लागलं आहे आणि वरातही घरात आली आहे. तर वसुआत्या रम्याला पुढे म्हणतात, रम्या मला एक सांग, तू हे सगळं करून या लग्नात काय मिळवलंयस? रम्या म्हणते, विश्वास, हेच तर महत्त्वाचं आहे. आता मी तुला सांगू का, या घरात पार्थ आणि नंदिनी सोडलं ना, तर घरातील प्रत्येकाचा माझ्यावर विश्वास आहे. आणि आई मला सांग, आपले आधीचे उद्योग बघता हेरवी हे शक्य झालं असतं का? नाही ना. पण या लग्नाच्या निमित्ताने ते शक्य झालं आहे. या घरच्यांचा सगळ्यांचा आपल्यावर विश्वास बसला आहे. तर वसुआत्या रम्याला म्हणतात, हे सगळं काही मी तुझ्यासाठीच केलं होतं, तुझ्यासाठीच ही सगळी कारस्थानं केली होती. तर आता रम्या म्हणू लागते, हो ना, मग मी सुद्धा आता तेच केलं आहे. त्यांच्या लग्नात सामील झाले, त्यांच्या हळदीत सामील झाले, मेहंदीत सामील झाले, संगीताच्या कार्यक्रमात सामील झाले. एवढंच काय, तर त्यांचं लग्न लागेपर्यंत मी त्यांच्यात सामील झाले. आणि त्यांच्या लग्नानंतरचे खेळसुद्धा मीच अरेंज केले होते. आणि आता मला खात्री आहे की या घरातील कोणीही माझ्यावर अविश्वास दाखवणार नाहीत. आणि आई, आता सगळ्यांना असंच वाटेल की आता रम्याने पार्थचा विषय सोडून दिला आहे, रम्या बदलली आहे. आता हे सगळं काही ऐकून वसुआत्यांना मात्र काहीच कळत नसतं. रम्याच्या डोक्यात काय चालू आहे हे रम्या काही ठावठिकाणा लागू देत नसते. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा लग्नानंतर त्यांच्या रूमजवळ आलेले असतात. त्यांचं रूमचा दरवाजा उघडतात आणि दोघंही आपल्या रूममध्ये पाहू लागतात. आता नंदिनी आणि जीवाची बेडरूम खूप छान डेकोरेशन केलेली असते आणि ते पाहून दोघंही खुश होतात. तर त्यानंतर जीवा नंदिनीचा हात हातात घेतो, तिला जवळ घेतो आणि त्यानंतर दोघंही एकत्रच पहिलं पाऊल टाकत आपल्या रूममध्ये प्रवेश करतात अगदी आनंदाने. आणि आता नातं स्वीकारून त्यांनी दोघांनीही आपल्या रूममध्ये प्रवेश केलेला असतो.
तडजोड म्हणून जोडलं गेलेलं नातं आज पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने 7 जन्मासाठी जोडलं गेलेलं असतं आणि तीच भावना नंदिनीच्या मनात असते. आता मात्र नंदिनीचे डोळे पाणावतात, कारण आत्तापर्यंत जड मनाने त्या रूममध्ये राहणारी नंदिनी आता हक्काने त्या रूममध्ये प्रवेश करते आणि ते पाहून जीवासुद्धा खूप खुश होतो. आता जीवा दरवाजा बंद करतो आणि त्यानंतर नंदिनीकडे येत नंदिनीला घट्ट मिठी मारत आता दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. आता नंदिनी आणि जीवा यांनी आपलं नातं स्वीकारत एका नवीन आयुष्याला सुरुवात केलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या वसुहत्यांना म्हणू लागते, आई अगं कसं आहे ना, उद्या काव्या मेली की हीच लोक माझं पार्थसोबत लग्न लावून देतील. आणि हो, मी नाही म्हणत असले तरीसुद्धा. आता मात्र वसुहत्यांना धडकीच भरते. वसुहत्या म्हणतात, म्हणजे रम्या तू काव्याला मारणार आहेस आणि म्हणूनच तू पांढरी साडी आणून ठेवली आहेस का? आणि त्या दिवशी झोपताना अशी एकटक सिलिंगकडे पाहत होतीस आणि म्हणत होतीस की सिलिंगमध्ये बॉडी लपवली तरी कोणाला कळणार नाही. रम्या अगं तुझ्या मनात नक्की काय चाललंय? म्हणजे तू काव्याला मारणार आणि तिची डेड बॉडी सिलिंगमध्ये लपवून ठेवणार आहेस का? वसुहत्यांना चांगलाच घाम फुटलेला असतो. रम्या हसतच म्हणते, नाही गाई, मी काव्याला मारणारच नाही आहे. मी नाही तिला मारणार, पण मला कळून चुकलंय की त्या दोघांना ते दोघंच तोडू शकतात. आता वसुहत्यांना रम्याच्या बोलण्याचा काही अर्थ लागत नसतो आणि म्हणूनच वसुहत्या रम्याला म्हणतात, रम्या अगं तू काय बोलतेस, मला काहीच कळत नाहीये. तर रम्या वसुहत्यांना म्हणते, कळेल कळेल, हळूहळू सगळं काही कळेल. परंतु त्यामुळे आता काव्या आणि पार्थ ते स्वतःच त्यांच्या नात्याला तोडणार. तर वसुहत्या रम्याला म्हणतात, हो का, पण हे जे काही तू सगळं बोलतेस ना, ते कशाच्या आधारावर बोलतेस? तर रम्या वसुहत्यांना म्हणते, आई तुझा माझ्यावर विश्वासच नाही ना गं. ही तुझी औषधं बाजूला ठेव, आता माझ्यासाठी असणारं महत्त्वाचं औषध मी तुला दाखवते. असं म्हणत रम्या वसुहत्यांच्या हातात आता पार्थ आणि काव्याची जन्मपत्रिका देते. तर आता वसुहत्या म्हणू लागतात, हे काय, पार्थची पत्रिका तू घरात सहजच मिळवू शकतेस, परंतु काव्याची पत्रिका ती तुला कशी मिळाली? तर वसुहत्यांना रम्या म्हणते, विश्वास, मी म्हणाले ना तुला, मी विश्वास कमावला आहे. तुला माहीत आहे का, लग्नाच्या ह्या सगळ्या गडबडीत मी शारदा काकूला खोळात घेतलं आणि तिच्याकडून काव्याच्या पत्रिकेच्या सगळ्या डिटेल्स विचारून घेतल्या आणि त्यानंतर मी स्वतः काव्याची पत्रिका बनवली. पण या सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, माझ्या हातात असणारी गुणमिलन पत्रिका. बघ बघ, त्याच्यामधूनच तुला कळेल नक्की माझ्या डोक्यात काय चालू आहे. तर वसुहत्या म्हणतात, रम्या अगं तुझं काय चाललंय? रम्या म्हणते, आई तुला गुरुजींची भविष्यवाणी आठवते ना, आणि आता तेच होणार आहे. काव्य आणि पार्थ स्वतःहूनच आपलं काव्यार्थ तोडणार आहेत आणि त्यांचा प्रवास ते तिथेच संपवणार. परंतु हो, त्यानंतर दुसऱ्या प्रवासाला सुरुवात होणार आहे आणि त्या प्रवासाचं नाव असणार रम्यार्थ. लग्नानंतर होईलच प्रेम, असं म्हणत आता रम्या वसुहत्यांकडे पाहू लागतात. वसुहत्या म्हणू लागतात, वेड लागलाय तुला, वेड? तर रम्या म्हणते, नाही, प्रेमाचं वेड. तर वसुहत्या म्हणतात, या मुलीचं काय करू ना, मला काहीच कळत नाही. रम्याच्या अशा वागण्यामुळे वसुहत्यांना रम्याच्या वागण्याचा ठावठिकाणा लागत नसतो. ती नक्की काय वागत आहे, काय करत आहे, काहीच कळत नसतं आणि म्हणूनच वसुहत्यांना रम्याची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जीवा नंदिनीला मिठीत घेणार तर नंदिनी पुढे येते. जीवा तिच्या मागूनच येतो, तिच्या जवळ येत रोमॅन्टिक होत आता जीवा नंदिनीला किस करण्यासाठी पुढे जाणार. परंतु त्याचवेळी नंदिनी त्या दोघांच्या मध्ये फ्रेम धरते. तर जीवा नंदिनीला विचारतो, आता हे काय मध्येच, ही कसली फ्रेम आहे? तर नंदिनी जीवाला म्हणते, तुम्हीच बघा. आता जीवा ती फ्रेम पाहायला घेतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्यार्थचा प्रवास. आता पार्थ काव्याला उचलून घेत बेडरूममध्ये घेऊन येतो आणि त्यानंतर काव्याला आरशासमोर उभं करतो. आता काव्य आणि पार्थ दोघंही आरशात पाहत असतात. कितीतरी दिवसानंतर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालेलं असतं. त्यांना त्यांच्या आयुष्याचा साथीदार, जोडीदार मिळालेला असतो आणि हा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसून येत असतो. आता काव्याचं ते सौंदर्य पाहून पार्थ मात्र भारावून गेलेला असतो. आता पार्थ काव्याला मिठी मारतो आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवत आरशातूनच तिला पाहत असतो. आता काव्यासुद्धा पार्थकडे पाहते. तर त्यानंतर काव्य आपलं मंगळसूत्राच्या वाट्या हातात घेते, पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते, देशमुख, आता माझ्या गळ्यात तुम्ही हक्काने घातलेलं आणि मी स्वतः मनापासून स्वीकारलेलं मंगळसूत्र आहे. आता काव्या पार्थचे हात हातात घेते आणि पार्थला म्हणू लागते, मी फायनली अगदी मनापासून या नात्याचा स्वीकार केला आहे आणि अगदी मनापासून हे लग्न एन्जॉय केलं आहे. या लग्नात मी माझ्या पहिल्या लग्नाच्या ज्या काही आठवणी होत्या त्या कायमच्या पुसून टाकल्या आहेत.
आता मला काय वाटते माहिती आहे का देशमुख? पार्थ म्हणतो बोल. तर काव्या म्हणू लागते ते लग्न माझं नव्हतंच, ते कुठल्या तरी बिचाऱ्या दुसऱ्या मुलीचं होतं. पार्थ म्हणतो हो का, मग आता कोणाचं होतं? तर काव्या म्हणते माझं. पार्थ म्हणतो काय, तुझं? तर काव्या म्हणते नाही नाही आपलं. असं म्हणताच आता पार्थ काव्याला जवळ घेतो आणि म्हणू लागतो की हो आपलं लग्न होतं. तर पार्थ आता काव्याला पुढे म्हणतो तुम्हाला एक सांगू का, आपल्या या लग्नात माझी राहून गेलेली एक फॅन्टसी पूर्ण झाली आहे. तर काव्य विचारते कोणती फॅन्टसी? तर पार्थ म्हणतो हो, शाळेत असताना मॅडीचा एक चित्रपट आला होता आणि तेव्हापासूनच मी ठरवलं होतं प्रेम करणार आणि मग त्याच मुलीशी लग्न करणार आणि शेवटी माझी ही फॅन्टसी पूर्ण झाली आहे. झालंही तसंच. तर काव्य म्हणते काय? तर पार्थ म्हणतो हो, म्हणजे पहिलं आपलं अरेंज मॅरेज होतं परंतु दुसरं आपलं लव्ह मॅरेज होतं आणि यातच मी माझं स्वप्न, माझी इच्छा पूर्ण केली. पार्थ काव्याला म्हणतो हो ना, असं झालेलं हे आपलं पहिलंच लग्न असेल ना? तर काव्य म्हणते हो, पण माझा नवरा काय म्हणतो माहीत आहे का? असं म्हणत काव्या पार्थच्या गळ्यात हात ठेवत म्हणते हे सगळं काही युनिवर्स आपल्याकडून करून घेतो. आता दोघेही हसू लागतात. तर त्यानंतर काव्या पार्थला म्हणते कसे होतो आपण दोघेही आणि आता कसे झालो आहोत आपण दोघांनी मिळून हा प्रवास केला आहे. अगदी तुम्ही मला नको आहात देशमुख, इथपासून तुमच्या व्यतिरिक्त आता मला कोणीच नको इथपर्यंतचा. असं म्हणत काव्या पार्थकडे पाहू लागते. आपलं प्रेम व्यक्त करत, आपल्या भावना सांगत काव्या पार्थकडे पाहत असते. तर त्यावेळी पार्थ काव्याचे हात हातात घेतो, हातांना किस करतो आणि त्यानंतर अगदी प्रेमानेच काव्याकडे पाहत असतो. दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. आता पार्थ बेडकडे पाहतो आणि काव्याला म्हणतो म्हणजे आता या उशांचाही प्रवास सुरू होणार? तर काव्या म्हणते हो का, मग जा आणि आता माझ्या उषा तुमच्या उशांच्या जवळ ठेवा. तर आता हे ऐकून पार्थ खुश होतो आणि म्हणू लागतो तुमचा निर्णय बदलण्याच्या अगोदर मी उषा तिथे ठेवून देतो. असं म्हणत पार्थ आता उषा ठेवण्यासाठी जातो. उशी बाजूला करतो तर त्याखाली एक फ्रेम असते. आता ती फ्रेम असते काव्या आणि पार्थच्या प्री वेडिंगची शूटची. आता ती फ्रेम पाहिल्यानंतर पार्थचे अश्रू अनावर होतात. पार्थ अगदी मनापासून फ्रेम पाहत असतो आणि हे मात्र काव्या दुरूनच पाहत असते. पार्थ ती फ्रेम पाहून खुश होतो आणि तेवढाच इमोशनलही झालेला असतो. तर दुसरीकडे जीवाला सुद्धा जी फ्रेम मिळालेली असते ती सुद्धा नंदिनी आणि जीवाच्या प्री वेडिंगची असते. आता जीवासुद्धा ती फ्रेम पाहून खुश होतो आणि नंदिनीला म्हणतो ही फ्रेम? तर नंदिनी जीवाला विचारते आवडली? तर जीवा म्हणतो हो खरंच आवडली आहे आणि खूप आवडली आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो की ही फ्रेम तू? तर नंदिनी म्हणते हो मीच. असं म्हणत नंदिनी जीवाला म्हणते आय एम सॉरी, मी आधीची फ्रेम तोडली होती ना, म्हणून म्हटलं की आता नवीन फ्रेम बनवून घेऊन यायची, आपल्या नवीन नात्याची सुरुवात. तर जीवा नंदिनीला म्हणतो खरं तर सांगू का, बरं झालं ती जुनी फ्रेम तू फोडलीस. म्हणजे त्या जुन्या फ्रेममध्ये जीवा आणि नंदिनी होते परंतु जीवांदिनी नव्हते. तर नंदिनी जीवाला म्हणते म्हणजे हिंदीतले आसू होते परंतु मराठीतलं हसू नव्हतं. आता नंदिनी जीवाच्या हातातील तो फोटो घेते आणि म्हणते बस आता हा फोटो इथेच तिची जागा कायमची पटकावून असणार आणि हा फोटो कायमच आपल्या नजरेसमोर असणार. तर जीवा आता नंदिनीला मिठी मारतो आणि म्हणू लागतो नुसती जागाच नसणार पकडून चकाचक बाई, तर हा फोटो आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक मोमेंटचा विटनेसही असणार. तर आता नंदिनी जीवाला म्हणते जीवांदिनी मोमेंट्स म्हणजे गाडी लगेच गेली वाटतं तिकडे. तर जीवा म्हणतो हो, दरवेळी आपल्यात कोणीतरी नाक खुपसतं आणि मग एक कुठलं तरी महत्त्वाचं काम मध्येच थांबतं. आता जीवाचे हे शब्द ऐकून नंदिनी लाजू लागते आणि जीवाला विचारते काम? कुठलं काम? तर त्यावेळी जीवा नंदिनीकडे पाहत म्हणतो खूप मोठं काम. असं म्हणत जीवा नंदिनीला किस करण्यासाठी पुन्हा एकदा पुढे जाणार परंतु नंदिनी जीवाला चकवा देते आणि तिथून पळून जात असते. जीवा आता नंदिनीचा हात पकडतो आणि शेवटी नंदिनीला थांबवतोच. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही जर एवढं मोठं गिफ्ट मला दिलं आहे तर आता माझ्याकडून सुद्धा काहीतरी घ्याच. काव्य म्हणते काय आहे? तर पार्थ काव्याला म्हणतो डोळे बंद करा मग कळेलच. आता काव्य डोळे बंद करते तर इकडे मात्र पार्थने काव्याच्या पायापर्यंत लोटांगण घातलेलं असतं आणि पाय पकडलेले असतात. काव्या पाहते तर तिला धक्काच बसतो. तर दुसरीकडे जीवा नंदिनीचा हात हातात घेत दोघंही एकमेकांसाठी वेळ देत असतात. आता जीवा पुन्हा एकदा नंदिनीला किस करण्यासाठी पुढे जाणार परंतु त्याचवेळी कोणीतरी मोठ्यानेच दरवाजा वाजवायला सुरुवात करतं. आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो. जीवा म्हणतो कोण आहे? 1 मिनिट. असं म्हणत जीवा दरवाजा उघडतो त्यावेळी मात्र जीवाला धक्काच बसतो. मग आता
जीवा आणि नंदिनीच्या या प्रेमळ क्षणांच्या मध्ये नक्की कोण आलं असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.